तुम्ही झोपले नाही माझ्या बरोबर, कारण तेवढी समाजाची वेदना आमच्या नशिबानं चांगलं झालं. पत्रकार बांधवांना पण दिसतं आमच्या माध्यमात. गोरगरिबांचे लेकरं मोटरसायकलवरती पावसात येते, त्याच्या पाठीमागं खूप मोठ्या वेदना आहेत. हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. मोटरसायकलवरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. इतकी तळतळ लागली रात्री की पोरं मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे दिसून येतात. त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाही आहे, परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येकजण झटतोय. त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे. आता शिवजन्मभूमीत आलात, एक ऊर्जा तुम्हाला मिळतीये, महाराजांची ऊर्जा मिळतीये. नेमकं कसं पाहता, राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालले? हा, तर जाणारच एवढे दर्शनाला. इथे आल्यानंतर काय वाटतं, काय भावना आहे? इथं आल्याच्या नंतर काय वाटतं एवढा प्रश्न आहे का? पुरं जग इथं माथा टेकतं आणि हीच अशी भूमी आहे. रायगड, शिवनेरी, खूप प्रेरणा, बळ मिळतं, शक्ती मिळते आणि यश पण मिळतं. मुंबईत तुम्हाला 5,000 लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे. तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येतोय. जे आंदोलक अधिकचे जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे. परवानगी पलीकडे नाही, देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाही, कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे. कारण माननीय न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं, हे अंतिम सत्य आहे. माननीय न्यायदेवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला आहे तुम्ही, त्याप्रमाणे ते तुमच्याकडे आहे विषय, परवानगीचा काय तो विषय. 1 दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे. अशी 1 दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे. पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला. तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली. त्याच्यामुळं तुम्ही 1 दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता. हा संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे. तुम्ही जाणून बुजून समाजाला 1 दिवसाची परवानगी दिली, जाणून बुजून, काहीच होऊ नये म्हणून. पुन्हा तीच लाट नाराजीच उसळली की जाणून बुजून 1 दिवसाची दिली. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं. आणखी ना हात्यात आहे तुमच्या, असं काय नाही. मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप ह्या, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा. समाज काल जसं कौतुक केलं तुमचं, तसं पुन्हा कौतुकच करणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.